वाल्मिकी अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, त्यांचे सहकारी मल्हार पाटील, सर्व विद्यार्थी आणि मित्र, तुकाराम जाधव यांनी गेले 4 वर्ष प्रयत्न करून महाराष्ट्र वार्षिकीचं प्रकाशन सरांच्या हस्ते या ठिकाणी केलंय। यापूर्वी ही महाराष्ट्र वार्षिकी मला गेल्या 2-3 वर्षामध्ये मिळत होती आणि मी मुद्दाम ती वाचत होतो, कारण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने देशाच्या पातळीवरती आणि जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या विषयावरती नुसती माहिती नाही तर त्याच्यावरती चिंतन केलेलं, त्याच्यावरती सखोल असं विचार करून मांडलेल्या अनेक बाबी पाहायला मिळायच्या आणि त्याच्याबद्दल अनेक वेळा श्री तुकाराम जाधव साहेब आणि इतर लोकांशी मी चर्चा पण केली। मराठी संस्कृतीबद्दल मी फारसं भाष्य करणार नाही, कारण त्यातला मी काही तज्ञ नाही, परंतु मराठी संस्कृतीतलं सरांनी जे सांगितलं, जे तत्वज्ञान आहे त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, यामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत माणसाला किमान अध्ययन क्षमता प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्यापेक्षा अधिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी जी काय आवश्यक असलेली पात्रता उपलब्ध होत नाही। आपल्या प्राथमिक शाळा प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये असलेल्या त्याची जर अवस्था बघितली तर सर्व शिक्षा अभियानाच्या मार्फत अनेक मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून देतोय, अनेक योजना भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत, पण ही प्राथमिक शिक्षणाची गुणवत्तेबाबतची अवस्था मात्र आपल्या सगळ्यांना बेचैन करते आणि म्हणून ही गुणवत्ता जर आपण सुधारली, याच्यामध्ये जर काही बदल केला तर खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपण आतापर्यंत जी काही संस्कृती किंवा आपल्याकडं आतापर्यंत जे काही चांगल्या गोष्टी घडल्या त्या पुढच्या काळामध्ये चांगल्या घडतील आणि समाजाचा आणि महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं राहील असं मला प्रामाणिकपणे वाटतं। महात्मा फुले यांनी त्यापूर्वी आणि त्यानंतर अनेक लोकांनी शिक्षणामध्ये पुढाकार घेतला, त्यात बदल करायचा प्रयत्न केला। अलीकडे गेल्या 1-2 वर्षामध्ये सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करायचा कायदा केला, पण त्यापूर्वी 1917 साली राजश्री शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करायचा कायदा 1917 ला केला आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की प्राथमिक शिक्षणाने माझी प्रजा विकसित झाली तरी माझं राज्य मी त्यांना स्वाधीन करेन। त्यांचं काही गोष्टी मी वाचत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या काळामध्ये संस्थानाच्या मार्फत अनेक ठिकाणी अन्नक्षेत्र होती, ती अन्नक्षेत्र बंद करून प्राथमिक शिक्षणाकडे सगळा पैसा वर्ग केला, अनेक मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या आणि बऱ्याच वेळेला मी पाहिल्यानंतर लक्षात येते की कोल्हापूर आणि या भागामध्ये असलेली समृद्धी, तिथं लोकांचं विचाराची असलेली ज्या पद्धतीने लोक विचार करतात ती पद्धत आणि इतर ठिकाणीच्या मध्ये खूप मोठा फरक पाहायला मिळतो आणि म्हणून प्राथमिक शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिकचं लक्ष दिलं, त्याच्यामध्ये गुणवत्ता सुधारली तर मग सर्वसाधारणपणे आपल्यामध्ये जे काही महाराष्ट्राचं किंवा भवितव्य आहे त्याच्यामध्ये चांगला त्या ठिकाणी होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं। अनेक विषय त्या वार्षिकेमध्ये मी पाहिले, कृषी आहे, अर्थव्यवस्था आहे, अनेक विषयावरती तिथे लिहिलेलं आहे, तर त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीबद्दल जे काही लिखाण आलंय ते वाचलं थोडंफार मी। कृषी आयुक्त यापूर्वी मी इकडं रुजू होण्यापूर्वी होतो आणि त्यावेळेला 2-3 वर्षामध्ये जे पाहिलं, शेतीमध्ये एकूण जे लोकांची काम करणाऱ्यांची संख्या ती थोडी बरीचशी कमी झाली, पण मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही। 55-60% लोक अजूनही शेतीवरती अवलंबून आहेत, पण महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये
कृषी क्षेत्राचा उत्पन्नाचा जो हिस्सा जो 30-35% होता तो आता 11% आला. त्यावरती अवलंबून असणारी लोक तेवढीच आहे, फारसा फरक नाही. पण उत्पन्नाचा जो शेअर आहे महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा तो मात्र केवळ 11% आला. आणि त्याच्यामध्ये प्रचंड अशी अनिश्चितता आहे. आणि म्हणून ही अनिश्चितता खऱ्या अर्थानं फूड सिक्युरिटीशी, अन्न सुरक्षेशी थेट संबंधित आहे. आणि अन्न सुरक्षा हा आपल्या जी काही देशाची सुरक्षितता आहे त्याच्या इतकाच पुढच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा असा विषय राहणार आहे. आणि म्हणून ह्या अन्न सुरक्षेच्या मध्ये जे काही शेतकरी सहभागी आहेत, आपल्याला खाऊ घालायचं काम करतायत, काळ्या मातीशी इमान राखण्याचं काम करतायत, जे अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये शेती करून करण्याचं काम करतायत, ती शेती शाश्वत शेतीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये जर पुढे आली, त्याच्यामध्ये काही आपण उपाययोजना केल्या तर ही शेती टिकेल. अन्यथा अन्न सुरक्षेचं मोठं संकट आपल्या समोर येईल असं चित्र आहे. कारण शेतीचे अनेक तुकडे होत आहेत, लहान लहान शेती होत चालली आहे, किफायतशीर होत नाही. आणि म्हणून लहान शेतकऱ्याची शेती किफायतशीर करणं, शाश्वत करणं आणि अन्न सुरक्षावरती जे संकट येऊ घातलंय किंवा प्रश्न निर्माण होतील त्याच्यावरती मात करणं आपल्या पुढे एक मोठं असं चॅलेंज आहे. आणि त्यावरती मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं शाश्वतता कशी आणणार, कारण आपल्याकडे 80% पेक्षा अधिक क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे. आणि पावसामध्ये मोठा गॅप पडला की त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये खूप मोठी घट होते. आणि म्हणून त्या क्रिटिकल स्टेजला जर आपण पाण्याची उपलब्धता करून देऊ शकलो तरच ती शेती खऱ्या अर्थानं किफायतशीर शेती होणार आहे. आणि म्हणून पाणलोटचा विकास हा पुढच्या काळामध्ये पडणारं पाणी, पावसाचं पाणी खऱ्या अर्थानं आपलं हक्काचं पाणी जे आपल्याला साठवलं पाहिजे, त्याचा चांगला वापर केला पाहिजे. अनेक ठिकाणी विचारवंत मांडतात की पाणी हे पुढच्या काळामध्ये संघर्षाचं एक प्रमुख असं कारण होऊ शकतं. आणि म्हणून पाण्याचा चांगला वापर करणं, पिण्यासाठी असेल, शेतीसाठी असेल, आणि उत्पादन वाढ करणं हे आपल्या पुढे पुढच्या काळामध्ये एक महत्वाचं असं चॅलेंज असणार आहे. आपण सर्व इथं, मी सरांना विचारत होतो, 1100 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी वेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला साठी प्रयत्न करतायत, अपेअर होत आहेत. त्या सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुमच्या ज्या काही क्षमता आहे, बुद्धिमत्ता कमी अधिक प्रमाणात एकमेकाची असू शकते, पण क्षमतेच्या बाबतीत कुणी आपल्या क्षमता 100% पेक्षा अधिक वापरायला कोण आपल्याला अडवू शकत नाही. त्या क्षमता 100% पेक्षा तुम्ही अधिक वापरला तर तुमच्यापासून यश कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. तुम्हाला निश्चितपणाने यश मिळेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो. तुम्ही कुठून आलाय, ग्रामीण भागातला आहे, शहरातला आहे, थोडाफार फरक होतो. कारण ग्रामीण भागातल्या मुलांना फारसं एक्सपोजर मिळत नाही जे शहरातल्या मुलांना मिळतं. पण ग्रामीण भागातल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्याची जी अनुभव मिळतो, जी जाण मिळते, ती शहरातल्या मुलांना मिळत नाही. अनेक गोष्टी आहेत त्या ग्रामीण मुलांच्याकडे प्लस असतात, फक्त आपल्याकडे नाही तसा विचार करून बऱ्याच वेळेला आपण पुढे जातो आणि मग आपल्याला आपल्यामध्ये असलेला नुणगंड आपल्याला कुठेतरी थांबवतो, आपल्याला पुढे जायला अडथळा निर्माण करतो. ते मनामध्ये न ठेवता आपण जर आपल्याकडे असलेली क्षमता 100% पेक्षा अधिक वापरली तर निश्चितपणाने आपल्याला यश मिळेल. ते मिळण्यामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि ते करताना सरांसारखे अनेक विचारवंत किंवा आता या ठिकाणी जी काही महाराष्ट्रासाठी आपण दर्शिका म्हणून या ठिकाणी वार्षिकी म्हणून प्रसिद्ध केली, ज्याच्यामध्ये अनेक विचारवंतांचे वेगवेगळ्या विषयावरतीचे लेख आहेत, त्याचा आपण संदर्भ म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला, त्याच्यावरती विचार केला तर निश्चितपणाने अनेक गोष्टी आपल्याला अधिक सखोल पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू शकतील. थोडं विषयांतर झालं पण मला बोलावंसं वाटलं म्हणून मी या ठिकाणी बोललो. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रशासनामध्ये जाल त्या त्या ठिकाणी एक निश्चित सांगतो की प्रशासनामध्ये आतापर्यंतचा माझा अनुभव खूप समाधानाचा आहे, खूप आनंदाचा आहे. खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. ते करताना थोडी संवेदना मात्र निश्चितपणाने आपल्याकडे असायला पाहिजे.
ज्या कुठल्या कार्यालयाचे प्रमुख व्हाल त्या कार्यालयात जाताना त्या कार्यालयाच्या दाराशी एखादा सामान्य माणूस शेतकरी पोटाशी पाय घेऊन बसलेला असला आणि तुम्हाला तिथून जाताना जर मनामध्ये कालवाकालव झाली नाही तर मग अधिकारी म्हणून तुम्हाला कुठलंही काम करायचा अधिकार नाही, एवढंच मी सांगितलं. तशी संवेदना घेऊन काम तुम्ही करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.